मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. माशी गुळावर बसते आणि गुवावरही बसते, किंवा माशी गुवावर आणि गुळावरही बसते. या दोन विधानांत फरक काय आहे? किंवा असं का नाही? या दोन विधानांत फरक आहेच का? दूध फार वेळ तापवलं की त्याच्यावर साय धरते. पाणी फार तापवलं तर त्याच्यावर साय का धरू नये? या आणि अशा कित्येक गोष्टींचा पाठलाग करता करता माझ्या मेंदूची अक्षरशः पावडर होत असे. तो काळ अगदी बालपणाचा. हे 30 वर्षांचं आयुष्य एक अफलातून आयुष्य. आज हे सगळं सांगावंसं वाटतंय. धोबी घाटात काठ्यांच्या सहाय्याने लटकवलेल्या रश्शीवर धुणी वाळत घातलेली असतात ना, कितीतरी प्रकारची वस्त्र, नाना तऱ्हेची शर्ट, पायजमे, अंडरवेअर, लंगोट, पातळ, पेटीकोट, ब्रेसियर्स, पोलकी अशी एक रांगच्या रांग धुणी वाळत घातलेली असतात ना. तसं आज झालंय. माझ्या अफलातून आयुष्यातली एक एक आठवण धुण्यासारखी वाळत घातले. थोडंसं विषयांतर करतो. तुमच्यापैकी काही जणांच्या ती गोष्ट लक्षात आलीही असेल. प्रत्येक हिंदी सिनेमातला हिरो आणि हिरोईन गाण्यात एक्सपर्ट असतात. म्हणजे असं, हिरो रफी बिफी असतो आणि हिरोईन लता बिता असते. हे अगदीच ठरलेलं. हे जसं अगदी ठरलेलं तसंच मराठी कादंबरीमधला निवेदक मी, मग तो एखादा गिरणी कामगार असो, कारकून बाबू असो, नाहीतर एखाद्या कारखान्याचा मालक असो, तो आपली कहाणी सांगताना एखाद्या विस खांडेकराला आमंत्रण देतोच देतो. त्याला धड 4 वाक्य लिहिता येत नसतात आणि तो लिहून जातो. सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य होय. तर माझ्याही बाबतीत असं होत राहिलं तर तुम्ही नक्की समजणार की हाही या काळात रुतत चाललाय बरं का. बाबी हे माझं टोपण नाव. माझं खरं नाव आमच्या चाळीत कोणालाच माहीत नव्हतं. सगळ्यांचा मी बाबी. खरं म्हणजे बाबी हा बेबीचाच अपभ्रंश. इंग्रजीत बेबी म्हणजे लहान मूल. मग ते दांडेकर असो की होळकर, पोरगा असो की पोरगी. गमतीची गोष्ट म्हणजे आमच्या चाळीत आणखीही बाबी होत्या. त्या एकजात होळकर. शेड्यावरती सरमळकरांची बाबी, पहिल्या 4 खोल्या टाकून परबांची बाबी, आणि मधल्या खोलीतली गुरुवांची बाबी, आणि मी बाबी तेवढा दांडेकर बाबी. त्यामुळे माझे दोस्त मला चिडवायचे, मेल्या तुझं नाव बाबी म्हणजे बायलाच की रे तू, परकरनेस परकर. थोडंसं विषयांतर करतो. आमच्या वर्गामध्ये पारकर या आडनावाची मुलगी होती. तिला आम्ही चिडवायचो, पारकर परकर कर. तसं मला माझे दोस्त आणखीही काही बाही चिडवायचे. मी होतो गोरा, भलताच गोरा, अगदी गोरा गोरा पान. तर मला हे लोक चिडवायचे, गोरा गोरा पान त्याला लागला मुसलमान. आजही मला हे कळत नाही की गोऱ्या पान माणसालाच मुसलमान का लागावा. ही एक विचार करण्यासारखीच गोष्ट. म्हणजे थेट मेंदूची पावडर करणेवालीच बात नाही का? मला आज हसू येतंय. म्हणजे गोष्ट आहेच हसण्यासारखी. आमच्या चाळीला 6 संडास होते. बापयांचे संडास वेगळे आणि बायकांचे वेगळे. एका अर्थाने ही एक चांगलीच गोष्ट होती. आम्ही पोरं लहान, म्हणजे अशा वयाची की कागदावर बसण्याच्या पर्वातून सटकलेली आणि संडासात दार ढकलून बसण्याची भीती वाटत असलेली. मग आम्ही काय करायचो, संडासांच्या समोर शहाबादी फरशी असलेली खूप ऐसपैस जागा असायची आणि त्याला पत्र्याचा आडोसा. त्या आडोशाने आमच्या शिंची पोरं हगायला बसायची. आम्हीच काय, आमच्या आगमनाच्या अगोदरच्या पिढीतली पोरं सुद्धा तेच करायची. मला हगायला झालं म्हणजे मी शेजारच्या दोस्ताला हाक मारायचो, ए लाल्या, चल हगायला येतोस काय रे. जनरली लाल्या अगोदरच हगून आलेला असला तरी मला सोबत म्हणून चिंपाड घेऊन यायचाच. मग आमच्या गप्पा गोष्टी करीत करीत नागोबा काढण्याचा कार्यक्रम चाले. आणखीन 2-3 पोरं आमच्या अगोदरच आलेली असायची. मग एकमेकापासून एक एक हात अंतर सोडून हगायला बसायचो.
कारण तेवढं ठराविक अंतर जर सोडलं नाही तर रात्री भयानक स्वप्न पडतात असा आमचा एक समज होता. असो, ती हसण्याचीच गोष्ट सांगतो. एकदा काय झालं, आम्ही असेच हगत हगत गप्पा मारत होतो. माझ्याबरोबर सुपरवायझर होता. अरे हो, एक गोष्ट सांगितली पाहिजे. आमच्या चाळीत सगळ्यांनाच काही ना काही टोपण नावं असायचीच. लाल्या, सुपरवायझर, खवड्या, पोट्या, पादऱ्या, तुपाची बरणी, पुनेल वगैरे वगैरे. हां, तर गोष्ट अशी, त्या दिवशी माझ्या शेजारी सुपरवायझर हगायला बसला होता. या सुपरवायझरच्या घरी खूप माणसं होती. त्याचे आऊस बापूस, त्याची 7 भावंड, त्याचा एक चुलता आणि एक दूरचा नातेवाईक खाणावळी म्हणून ठेवलेला. इतकी माणसं 10 बाय 12च्या खोलीत राहत असत. राहत म्हणजे झोपत सुद्धा. मला नेहमी प्रश्न पडायचा, एवढी माणसं त्या छोट्याशा खोलीत कशी राहत असतील? नाही म्हणजे दिवसाच एक सोडून द्या हो, रात्री कशी झोपत असतील? असल्या गोष्टीमुळेच माझ्या मेंदूची पावडर होत असे. तर त्या दिवशी सुपरवायझरला विचारलंच, काय रे बाबा, तुझ्या घरी एवढी माणसं आहेत, मग तुम्ही झोपता तरी कसे रे? सुपरवायझर हा पोरगा मुळातच गंभीर स्वभावाचा होता, म्हणजे भलताच गंभीर. एवढ्या वयात इतका गंभीरपणा त्याला शोभत नव्हताच मुळी. त्यावर त्यानं उत्तर दिलं, काय रे करणार, कसं तरी कोका करून झोपतो. मग कधी कधी बाबा असं करतात, इतरांना जागा करून देण्यासाठी आईवरच झोपतात. मी, दिनकर, शकुताई आणि सलमा, आम्ही ही 4 माणसं. काय भयंकर माणसं. सगळी अफलातून आयुष्य जगलो. एक एक गोष्ट आठवते आणि मी आठवता आठवता थकून जातो. तो दिवस मला आमच्या टोळीने कामगिरीवरती पाठवलं होतं. मी दिलेल्या ॲड्रेसवर गेलो. 3ऱ्या मजल्यावरच्या त्या आलिशान फ्लॅटची बेल दाबली. दार उघडलं आणि छे, आता नको, मग सांगेन कधीतरी. माझी छाती धडधडते आहे. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी सूर्याला पाठखुळी मारून मी सारखा पळत होतो. पळतोय पळतोय सारखा पळतोय. माझा बाप सकाळी 7-7:30ला कामाला जाई. कुठल्या तरी कारखान्यात तो कामाला होता. मला लहानपणी भयंकर स्वप्न पडायची, पण सकाळी उठल्यावर अर्धवट अर्धवटच लक्षात राहायची. माझ्या बापाला मला स्वप्न पडायची हे माहीत होतं. तो पहिलाच दिवस होता. सकाळी सकाळीच माझा बाप मला उठवायला लागला. यापूर्वी बापाने मला कधी उठवलं नव्हतं. आईच मला उठवायची. उठवायची म्हणजे काय, अक्षरशः लाथा घालून उठवायची. कारण मी उठायला जरा हाच होतो. केस ओढा, कानात पाणी घाला, बावळे जोरजोराने हलवा, मी झाड दाद देत नसे. करीत इकडची कूस तिकडे बदली, तेवढंच काय ते. मग शेवटचा उपाय म्हणजे कमरेत लाथ घालून उठवणं. तर त्या दिवशी की नाही बाप मला उठवायला लागला. त्याला माझं हे उठण्याचं झेंगाट माहीत नव्हतं. कारण हा सगळा सिनेमा माझा बाप कामाला गेल्यानंतरच दररोज होत असे. तर त्या दिवशी बापाने मला उठवण्यासाठी आस्ते आस्ते नाना प्रकार करून पाहिले. मग आईने शेवटची मात्रा काढली आणि मी खाडकन उठून उभा राहिलो. बापाने मला दम दिला मोठ्याने, 4 चाळींना ऐकायला जाईल एवढ्याने. मग माझ्या बाखोटीला धरून त्याने मला जरा बाजूला नेलं आणि समजुतीच्या शब्दांमध्ये शांतपणे विचारलं, बाबी, तुका रात्री काय काय सपना पडली होती? आता आली का पंचायत? कारण मला धडपणी स्वप्नच आठवत नसत. तरी पण त्यात म्हणजे पंचायती महत्वाचा मुद्दा हा होता की माझा बाप मला काल रात्री कुठली स्वप्न पडली असं आजच का विचारत होता. म्हणजे ते आपलं मेंदूची पावडर करण्याचं प्रकरण. माका काय धड आठवना नाय. मी म्हणालो, की त्या नाही आठवला. मी करायला लागलो. तरी पण बापाला आशा होतीच. मला आठवण्याकरिता त्याने चान्स दिला. थोडा वेळ असाच गेला. मग एक मुस्काडात बसली. त्याबरोबर मला थोडं थोडं आठवू लागलं. मी चाचरत चाचरतच स्वप्नात मला एक लंगडा भिकारी दिसला. मी त्याला वेडावून दाखवलं. माझ्याबरोबर लाल्या पण होता. वगैरे वगैरे कसं तरी सांगितलं. तशाही अवस्थेत बापाच्या तोंडावर प्रसन्नता दिसली. म्हणाला, बरा जरा जा मशेरी लाव, रोज विचारीन तुका, असा सांगत जा काय काय पडला असता ता. नंतर हौस पुटपुटला. तिच्या आईला बऱ्याच दिवसात सत्तो इलो नव्हतो. पुरुष फार क्वचितच सुंदर असतात, देवानंद एखादाच. मी नुसताच सुंदर नव्हतो तर भलताच सुंदर होतो. एखाद्या सुंदर चेहऱ्यावर देवीचे वण असावेत ना,
तशा काही आठवणी. लोक म्हणत या घरात हा पोरगा निराळाच वाटतो. आई बाप काळे सावळे, भावंडही तशीच. भावंड अभ्यासात जवळ ढ, हा पोरगा मात्र तल्लख, अगदीच वेगळा. खैसून ह्या घरात जन्मलो ईश्वराक ठाऊक रे बाबा. आम्ही मुंबईतल्या खुराड्या वजा चाळीत राहायचो. 4 बैठी वर पत्रे, सर्वत्र सांडपाणी, माशा घोंगावतायत, घाण, दलदल, चिखल. लहान मुलांनी वाटेल तिथे हगून ठेवलेलं. त्यांच्या आया नेमक्या ते काढायला विसरलेल्या. 5-6 वर्षांचा असेन. नेहमीप्रमाणे होळी थडकली. शिमगा. शिमगा म्हणजे आमच्या त्या भागात प्रतिदिवाळी. मोठे बापे सोंगे काढीत. मंडळवाले किंवा क्लबवाले पोरांना रंगेबिरंगी चड्ड्यांचा युनिफॉर्म घालून नाखवाचा नाच करायला लावीत. प्रत्येक घरातून 1-2 रुपये उपटीत. एखादा दादा पियला येई टाईटमध्ये, पोस्त मागे. लोक आधीच वैतागत. त्यात पगार पडलेला नसला म्हणजे आणखीनच वैताग. कोणी नाही दिले तर त्याच्या आयभय निदरना. मग हमरी तुमरी, दादागिरी, रामपुरी चाकू. मग त्याच्यातच कौन दादा है भेंचोत, है किसका आवाज. बारकी बारकी पोरं तोंडाला पुठ्ठ्याचे राक्षस लावत. वाघ, सिंह, मांजर लावत. पोरं मिळून ऐना की बैना करायला निघत. नारळाच्या करवंटीत खडे टाकून त्यावरती एखादा फडका बांधत. हलवलं की कुडकुड आवाज. मग त्या तालावर ऐना की बैना घेतल्याशिवाय जायना, काटकूट करते, पेटी उघडते. पेटी की चावी लगता है, हमको 2 आना मिलता है. खिसे में हाथ डालता है, पाकिट में हाथ डालता है, हमको 2 आना मिलता है. मराठी पोरं चक्क हिंदीत ऐना की बैना करायची. जय राष्ट्रीय एकात्मता. 5-6 वर्षांचा असेन तेव्हा. दिसायला गोरा गोमटा असल्यामुळे एका शिमग्याला माझ्यापेक्षा जरा मोठ्या मुलांनी मला घेतला बरोबर. एकाने त्याची आई रात्रीच्या वेळेला जे आडवे लावी त्याचा एक तुकडा पळवून आणला होता. तो त्याने मला नेसवला. माझा पोरीचा पार्ट. मग निघालो आम्ही ऐना की बैना करायला. काटकूट करून दुपारपर्यंत आम्ही बरेच पैसे गोळा केले. मिळालेल्या पैशांतून चणे, कुरमुरे, बटाटे वडे घेतले आणि आमचं टोळकं रेसकोर्सकडे रवाना झालं. रेसकोर्स आमच्या चाळीपासून तर जवळच होता. रेसचा दिवस नसला म्हणजे आम्ही तिकडे खेळायला जायचो, झोपायचो, उड्या मारायचो. तर त्या दिवशी थर्ड क्लासच्या स्टेडियमच्या पार वरच्या टोकाला बसून आम्ही ते सर्व बटाटे वडे बोकणावले. मग खेळायला सुरुवात केली. शिवाशिवी, ऐसपैस आबाधुबी. खेळून खेळून दमलो आणि एके ठिकाणी दम खात बसलो. मी सर्वांत लहान. आमच्यामध्ये एक लंबू पोरगा होता. त्याच्या मनात कसलासा विचार आला. त्याने 1-2घांना लांब नेलं. त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यांनी माना डोलावल्या. मग 2घांचं 4घांना झालं. मग 4घांचं आणखींना झालं. खेळ खेळायचा ठरला. यापूर्वी मला तो माहीत नव्हता. एकमेकांनी एकमेकांचं हत्यार हातात घ्यायचं, हा तो खेळ. हा पूर्वार्ध. मग जो उत्तरार्ध झाला त्याचा मी एकटाच बळी ठरलो. सगळ्यांनी माझे कपडे काढून मला पूर्ण नागडं केलं आणि मला पूर्णपणे नागवलं. हा खेळ मला पूर्णपणे नवीन होता. मी जे अफलातून म्हणतोय त्याची ती नांदी होती. त्यानंतर दिनकर माझ्या आयुष्यात यायचा होता. नागड्याजवळ उघडं गेलं आणि रात्रभर थंडीनं मेलं ही म्हण मला उशिरा कळली. कोळणीच्या शिव्या खाल्ल्याखेरीज मासळी बरी लागत नाही असं म्हणतात. मासळी बाजारात बहुधा आईच जायची, कारण तिला मासळी कुठली ताजी आणि कुठली बाशी याचं तंत्र चांगलंच अवगत होतं. शिवाय दुसरं एक महत्वाचं आणि छुप कारण होतं ते हे की ती आपल्या आवडीचीच मासळी आणायची. म्हणजे असं की काही मासळीवर तिचा विशेष जीव असायचा. हे अर्थात मीच शोधून काढलं होतं. मेंदूची पावडर. तर मुद्दाम त्या दिवशी मी हट्ट धरला की मासळी बाजारात मी जाणारच. आण्याला ढिगला आणि खानावळी फुगला. अरे झेन झेन मोठा आला झटली मन, रुपयाला पापलेट मागतो. अरे तू मांदेली खा मांदेली. एका पोरगेलेशा कोळणीच्या समोर जाऊन मी उभा राहिलो. तिने माझ्याकडे पाहिलं, झेन झेन केलं. जरा आजूबाजूला पाहिलं. चेहऱ्यावरती मिश्किल भाव. शेजारच्या कोळणीकडे बघून तिने हळूच डोळा मारला. पापलेट ताजं कुठलं आणि बासं कुठलं हे कसं ओळखावं हे मला अगोदरच पढवलं गेलं होतं. मी पापलेटची मान दाबून बघितली. सफेद पाणी की लाल पाणी.
मला वाटलं आता तिचं तोंड उघडणार आणि मग शिव्यांची बरसात. म्हणजे एका परीनं ते बरं होतं, कारण कोळणीच्या शिव्या खाल्ल्याखेरीज मासळी बरी लागत नाही ना. तिने तोंड उघडलं, पण त्यातून शिव्या बाहेर पडल्या नाहीत. ते तस्संच उघडं राहिलं. ती माझ्या तोंडाकडे बघत राहिली. त्या क्षणी तिची दांडी गोल झाली होती. सत्य ही अशी गोष्ट आहे की जिच्यावर सहसा कोणी विश्वास ठेवू पाहत नाही, असं बर्नार्ड शॉने लिहून ठेवलं आहे. पाप म्हणजे काय? पापाला माप नाही. मध्ययुगाच्या सुरुवातीस तहान भागविण्याकरिता बर्फाचं पाणी पिणं हे पाप समजलं जाई. उत्तर ध्रुवावरील एस्किमो लोकांच्या चालीरीतीतून असं आढळून आलं की रात्री स्वतःच्या बायकोशी शय्यासोबत करायला देणं ही आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची स्वागत करण्याची उत्तम रीत समजली जाई. त्या दिवशी माझ्याबरोबर दिनकरने केलं ते पाप होतं काय हे मी अद्यापही सांगू शकत नाही. चौथीतून पाचवीत गेलो. लोअर प्रायमरीतून अप्पर प्रायमरीत. वर्गात दिवसातून 50 तरी वेळा खालून ढमाढम आवाज करणारे डोंगरे मास्तर. एकदा वर्गात एका मुलाच्या पार्श्वभागातून पाच सरला. थोडा सुरनईतून काढल्यासारखा आवाज झाला. तर याच मास्तरांनी त्याला छडीने फोडून काढलं. एकदम काळं निळं केलं. गावडे मास्तर तर भयानक कंजूष. गुहात पडलेला पैसा धुवून खिशात घालणारे. ते एखाद्या मुलाला भजी आणायला सांगत. भज्यांची ऑर्डर 2 आण्याची. हॉटेलातल्या पोऱ्याच्या हातावर ठेवीत 1.5 आणा. सुट्टे नाहीत रे, तुझ्याकडे असला तर घाल अर्धा आणा त्यात, असं त्या मुलाला सांगायचे. सगळे मास्तर त्यांना चिडवायचे. एकदा मी ऐकलं, एक मास्तर दुसऱ्या मास्तरांना सांगत होते, अरे तो गावडे ना, जाट्ट काढलेल्या ब्लेडने दाढी करणारा माणूस. या कंजूस मास्तरांची आठवण झाली. आमच्या चाळीत एक फकीर यायचा. त्याचा नारा एकच, 1 पैसे का सवाल हे धर्मीदाता. गंमत अशी की 1 पैशाहून अधिक धर्म तो स्वीकारतच नसे. अधिक रकमेचं नाणं त्याला कोणी दिलं की आपल्याकडल्या सुट्ट्यातून तो बाकीचे पैसे परत करी. आम्हाला त्याची इतकी सवय झाली की आमच्या चाळीतल्या कित्येकांच्या घरी त्याच्याकरिता मुद्दाम 1 पैशाची सुट्टी नाणी एका वेगळ्या डबीत ठेवलेली असायची. आमचे गावडे मास्तर कंजूष आणि हा फकीरही कंजूष. फक्त एकच पैसा मागतो. गेल्या आठवड्यात एक पुस्तक सहज हातात आलं. त्यातला एक परिच्छेद. आजपर्यंत फक्त संडास आणि मुताऱ्यांच्या भिंतीवरच जे शब्द पाहायला सापडत ते शब्द उघडपणे वापरून लोकांना धक्का देण्याचा त्याचा बेत होता. युलिसिस प्रकाशित झालं त्यावेळी जॉईस 40 वर्ष वयाचा होता. आपण फार काळ दुर्लक्षित राहिलो हे त्याला टोचत होतं. लोकांनी जरा झोप झटकून आपली दखल घेतलीच पाहिजे ही त्याची जिद्द होती. आणि याकरताच वेश्यागृहातील एक प्रसंग त्याने रंगवला व आजपर्यंत न छापलेली भाषा त्यात वापरली. कादंबरीचा शेवटही असाच, म्हणजे नायक आपल्या बायकोच्या पार्श्वभागाचे चुंबन घेतो आहे असा केला आहे. मला एकदम त्याची आठवण झाली. आमच्या चाळीतला तो महागमत्या प्राणी. मोठा बापया होता, पण पोत पोर व्हायचा. नाना गमती करून दाखवायचा. त्याची एक पेटंट गंमत असे आणि ती बहुधा चाळीतल्या प्रत्येक लहान मुलाने चाखलेली असायची. माझ्यावरचा प्रसंग मला आठवतो. एकदा मी त्याला माझा पतंग बदवून द्यायला सांगितला, कारण काही केल्या पतंग बदता बदेना. सारखा फापलायचा आणि सरळ जमिनीलाच येऊन भिडायचा. मग त्याने पतंग बदवून दिला. त्याचे दोन्ही हात पतंग बदवण्यात गुंतलेले होते. सहज तो म्हणाला, अरे बाबी, माझ्या खिशात हात घाल आणि विडी काढ रे बाहेर. मी त्याच्या खिशात हात घातला, पण विडी कुठे सापडेच ना. मी म्हणालो, अरे खय गावतच नाही विडी. तर तो म्हणाला, अरे हाय, आणखी हात आत घाल. मी खोलवर खिशात हात घातला आणि चापचून बघितलं. शॉक लागावा तसा मी हात चढदिशी बाहेर काढला. त्या भडव्याची ती एक खास पॅन्ट होती की जिचे खिशे अर्धून अर्धे फाटलेले असत. विडी शोधता शोधता विडीऐवजी एक भलताच चिरूट माझ्या हातात आला होता. ही एक त्याची ठेवणीतली गंमत होती आणि हा प्रयोग तो एकेकट्याला गाठून करायचा. त्यामुळे शंकराची पिंडी आणि विंचू आणि मग हात घातला की गारगार वाटणं या गोष्टीतली अवस्था व्हायची. मी माझ्या एका कवितेत लिहिलंय, गॉड इज द बेस्ट मॉडेल ऑफ न्यूड. मी आता कपडे चढवून बसलोय, पण मी नागडा आहे, ईश्वरासारखा. दिनकरची आणि माझी पहिली भेट. 7वी पास होऊन मी 8वीत गेलो, हायस्कूलमध्ये. नव्या शाळेत, नव्या जगात. माझ्या वर्गातच तो होता. हायस्कूलचा पहिलाच दिवस.
मधली सुट्टी झाली. शांततेला तडा गेल्यानंतरच्या गलक्यात आम्ही जरा मोकळे झालो. मी पाय मोकळे करण्याकरिता खाली उतरलो आणि जिन्यावरच माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. सरळ सरळ तो माझ्या डोळ्यात भिडला. म्हणाला, यार काय मारू दिसतोस रे तू. हे पहिलं वाक्य. मी लाजलो. जरा बरं वाटलं. परिचय नसताना सुद्धा त्याने केलेली सलगी, ही सलगी मला आयुष्यभर गिरमिटासारखी पोखरत राहिली. मी गरीब, स्कॉलरशिप, नादारी वगैरे होतं म्हणून निभावत होतं. 7वी पास झालो व बाप म्हणाला, आता बास झाला. शिकलो तो भकलो. आता आमच्यानं नाही जमाचा. बास झाला. पण मी हट्टच धरला आणि हायस्कुलात नाव टाकलंच. दिनकर श्रीमंत बापाचा पोरगा. तो आणि त्याची बहीण 2च मुलं. त्याच्या अंगावर भारी कपडे. मी फाटलेले परत परत शिवून घालणारा. विशेष म्हणजे बसून बसून पॅन्ट कुल्यावरच फाटायची. मग शिवता शिवता नाकी नऊ यायचं. दिनकरच्या 7-8 पॅन्टी. रोज एक बदलायचा. खरं म्हणजे हे असं सगळं विसंगतच होतं. पण माझ्याशी त्याने दोस्ती केली. तो मला घरी बोलवायचा. सुरुवातीला मी बिचकत बिचकत जायचो. मग सवय झाली. त्याच्या घरी जाणं येणं वाढलं. योगायोगाची गोष्ट म्हणजे तो आमच्याच भागात राहायचा. 20-25 मिनिटांच्या अंतरावरती. इथून गाडीची शटिंग सुरू झाली. मला खूप भावंड होती. 4 बहिणी 2 भाऊ. का कोण जाणे. मला ती सगळी हिडीस फिडीस करायची. मी दिसायला सुंदर, गोरा गोमटा. इतर भावंड सो सो. कोणी पाहुणा घरी आला की माझ्या तरतरीपणाचं तो कौतुक करायचा. त्यामुळे भावंड सगळी जळायची. जणू काय त्यांच्यात आणि माझ्यात एक मोठी दरी होती. एकत्र अभ्यास करायला बसलो असताना कोणीतरी घाण सोडायचा. मग सगळी म्हणायची, तूच पादलास, तूच पादलास. माझ्यावर आळ घ्यायची. निष्कारण आळ घ्यायची. खरोखर कोण पादला हे शोधून काढण्याचा त्या वेळचा आमचा मंत्र असायचा. आदा पादा कोण पादा, दामाजीचा घोडा पादा. शेवटचा पादा माझ्यावरच येईल अशा बेताने सुरुवात होई आणि अगदी ठरल्यासारखा माझ्यावरतीच आळ येई. माझ्या एका भावाचं नाव होतं पांडू. चाळीतली पोरं त्याला चिडवायची. पांडू लांडू दुकान मांडू, दुकानाची किल्ली हरवली, पांडूची बायको पळवली. पांडू खूप खूप चिडायचा. त्याला चिडवायचे दुसरे आणि मारायला यायचा मला. म्हणायचा, तूच त्यांना शिकवतोस मला चिडवायला. मग माझ्या अंगावरच थुंकायचा. वेडावून दाखवायचा. लहानपणी आम्ही खूप खेळ खेळायचो. सिगरेटच्या पाकिटाचा जुगार, छापाकाटा, पतंग, लग्गे घेऊन पतंग पकडायला जाणं, तुंतुन तारी, राजगिरी मारी, आबाधुबी, ऐसपैस, माझ्या भावाचं पत्र हरवलं, कांदा चिरविटी दांडू, बोहरा पाणी गोट्या. या सगळ्या खेळामध्ये माझी भावंड मला फार फार त्रास द्यायची. आबाधुबीत मला सारखी पिदवत राहायची. मी मेहनतीने गोळा करून आणलेली रिकाम्या सिगरेटची पाकिटं चोरायची. माझ्या फिरकीतल्या मांजाला माझ्या नकळत दाताने हळूच घसरे पाडून ठेवायची. कांदा चिरच्या वेळेला मी उडी मारताना पाठीला जास्त पोक काढायची. माझा भोवरा रिंगणात आला तर इतरांच्याच भोवऱ्याला बाहेर काढायची व मला आत ठेवून पिदवायची. माझ्या डावाच्या गोट्या मारताना नरटी लावायची. माझ्या घरी अभ्यासाची अडचण. मी मग हळूहळू दिनकरकडेच अभ्यासाला जाऊ लागलो. दिनकरच्या वडिलांच्या आसपासच्या वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये 4-5 खोल्या होत्या. एक रिकामी खोली दिनकरलाच अभ्यासाला दिली होती. तिथे आम्ही दोघे अभ्यास करू लागलो. मला खूप निवांतपणा लाभला. अभ्यासही खूप झपाट्याने होऊ लागला. आणि तो दिवस उजाडला. मी दिनकरच्या त्या खोलीत बसून एक कविता पाठ करीत होतो. दिनकर भूगोलातला कसला तरी धडा वाचत बसला होता. बराच वेळ गेला. मग त्याने पुस्तकातून डोकं वर काढलं आणि माझ्याकडे टक लावून पाहू लागला. म्हणाला, यार काय मारू दिसतोस रे तू. पहिल्या भेटीतलं तेच ते वाक्य. हे वाक्य त्याने मला अनेकदा सुनावलं होतं. मधूनच त्याचं माझ्याकडं टक लावून पाहणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. पुस्तक बाजूला सारून मग तो माझ्याजवळ आला. म्हणाला, इतका कसा रे गोरा तू. मी गप्प. चायला तुझे हात किती तरी गोरे. माझे हात त्याने हातात घेतले. तुझे पाय किती गोरे, तुझी मांडी किती गोरी. माझ्या मांडीला त्याने स्पर्श केला. जरा थांबला. त्याचे डोळे लकाकले. श्वास वाढला आणि हळूच म्हणाला, तुझा बोचा पण गोरा असेल काय रे. मी दचकलो. एकदम म्हणालो, हड, काहीतरीच काय बोलतोस. तो आता अगदी माझ्याजवळ सरकला. म्हणाला, आईची शपथ,
खरोखरच तुझा बोचा गोरा असेल काय रे? मी अनवधानाने पटकन बोलून गेलो. असेल काय आहेच. खरंच? खरं तर काय खोटं होय? अरे मग बघूया तरी. बघूया ना. आणि अक्षरशः त्याने माझ्यावर झडप घातली. माझी खाकी हाफ पॅन्ट खसकन खाली ओढली. मला तर पॅन्ट पटकन वर करायला सवडच मिळाली नाही. त्याने मला तसाच पाठमोरा धरला आणि आपल्या कमरेजवळ मला गच्च आवळून धरला. कितीतरी वेळ तो मला धरूनच होता. दाबत होता. आणखीन दाबत होता. आणखी, आणखी. मी सुटण्याची धडपड करत होतो. ओरडत होतो. सोड मला. सोड. सोड. आणि मग त्याने झुरळाला झटकून टाकावं तसा मला सोडून दिला. मी रागाने लाल झालो होतो. काय करावं मला कळेच ना. रागही बाहेर फुटेना. श्वास जोरजोराने होऊ लागला होता आणि मला धाप लागली. मी त्याच्याकडे पाहिलं. काहीशा रागानेच त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा पडला होता आणि एकाएकी तो रडू लागला. हमसू उमसू लागला. रडं पूर्णपणे उमटतच नव्हतं. अगदी आतून आवाज आल्यासारखा अर्धवट रडत रडत म्हणाला, मला फार वाईट सवय लागली आहे रे. मी काय करू? मी काय करू?